होते हे जर पाहायचं असेल तर श्री चक्रपाणी महाराजांचे कामाख्यानं त्या हठयोगिनीने हट्ट धरला आणि श्री चक्रपाणी महाराजांनी पुराचा त्याग केला. तिचा मनोरथ मनोकामना पूर्ण केले नाही. एवढ्याशा शुल्लक सुखासाठी आमच्या श्री चक्रपाणी प्रभूने आम्ही ब्रह्मचारी आहोत, आम्ही आमचा प्राण देऊ गमू, पण तुझी इच्छा तुझी मनोकामना पूर्ण करणार नाही. म्हणून शास्त्रामध्ये येतं की कामाख्या निमित्ते श्री चक्रपाणी महाराजांनी पुरत्याग केला. त्यांनी पुरत्याग केला. मग तिनं पाहिलं आया पुरु खाटिया संपले, निघून गेले. मग आता काय झालं की चक्रपाणी महाराजांना परत ते पूर स्वीकारण्याची इच्छा होती, पण शब्द येतो लीला चरित्रामध्ये की तो भोपा लाहो केला. म्हणजे त्या पुजाऱ्याने काय केलं, त्या शरीराचा निक्षेप केला. म्हणजे भोपे कुठून आहेत लक्षात घ्या. भोपे कुठून आहेत म्हणजे चक्रधर स्वामींनी म्हणजे हरिपाळाचं म्हणजे चक्रपाणी महाराजांनी हरिपाळाचं पूर उठवलं. तत्पूर्वी म्हणजे चक्रपाणी महाराजांनी अवताराचा त्याग केला तेव्हापासून भोपे आहे. किंवा सारंगधराचा भोपा देवाला आरती करतोय आणि तो विजवता त्याचा हात जळाला. म्हणजे भोप्याची परंपरा जेव्हा आमचे स्वामी आहेत तेव्हापासून ही भोपी परंपरा चालू आहे. एक उल्लेख येतो शास्त्रामध्ये, वडनेराचा राणा सर्प सांगो विसरला. स्वामींचा मुक्काम वडनेरला आहे. त्या मंदिरामध्ये स्वामी झोपलेले आहेत आणि पुजारी घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याला आठवलं, अरे या मंदिरामध्ये तर दोन मोठे भुजंग येतात, ते आपसामध्ये भांडतात आणि लढतात. त्यांचं विष सगळं मंदिरामध्ये पडलेलं असतं आणि आपण जे पुरुष त्या मंदिरामध्ये त्यांना सांगितलं की इथे तुम्हाला थांबता येणार नाही, तुम्ही या मंदिरामध्ये थांबा. आणि म्हणून ते वटेश्वराच्या मंदिरामध्ये थांबले. तिथं दोन्ही साप यायचे आणि हे साप त्या ठिकाणी आता नक्कीच त्यांना चावल्याशिवाय राहणार नाही. रात्रभर तळमळ करत होता. आला गावाला वेश होती, कुलूप लावलेलं होतं, बाहेर येता येत नव्हतं. रात्रभर जागरण केलं आणि मग सकाळी उठला, पाहता तर देव सुरक्षित आहे. देव येतो, देवाचा देव आहे. पण शब्द येतो त्या ठिकाणी वडनेराचा राणा म्हणजे पुजारी भोपा. हा सर्प सांग त्या ठिकाणी त्या काळामध्ये असलेले जे पुजारी आहेत, त्या काळामध्ये असलेले जे भोपे आहेत, त्या भोप्यांना आमच्या साधू लोकांनी हितोपदेश केला आणि उपदेशामधून देवता भक्ती परमेश्वर भक्ती ही त्यांना कळवली. आणि मग त्या भोप्याने त्या पुजाऱ्याने त्या साधूचा उपदेश घेतला. मग तो कारणकर कुळातला असेल, तो बिडकर कुळातला असेल. आणि मग उपदेश घेतल्यानंतर तो महानुभाव झाला. मग त्याला तिथली भक्ती करणं अवघड झालं, परंतु आमचा तो चौक नमस्कारी आहे. त्या ठिकाणी तो भक्ती साधना करायचा आणि असं करता करता एक समाजाची निर्मिती झाली. मग तुम्ही म्हणसाल बा तुमच्यामध्ये कारंजेकर, बिडकर, वांदेशकर, चिचोणकर, खामणेकर, आमकेकर, ढमकेकर हे कर कसे काय आले? हे सगळे मानवा पंथाचे जेवढ्या महंते आहेत तेवढ्यांचेच आडनाव आहेत. हे कसे आले? त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये ते असलेले भोपे आहेत. मग हे सगळे अनुयायी झाले, उपदेशी झाले. मग आता त्यांना बाकीचे लोक स्वीकारायला तयार नाहीत. मग त्यांनी काय केलं, ज्यांचा उपदेश घेतला, ज्यांचा अनुग्रह घेतला, त्यांचं आडनाव लावायला सुरुवात केली. आज सुद्धा इथे एक आमचे गुलाबराव पाटील आलेले आहेत, त्यांचं आडनाव गाडवे. आणि त्यांच्या काही भाऊबंधाने गाडव्याचं काय केलं, गाडे केलं. गाडे काय का ते नको आम्हाला ते आडनाव. म्हणून असे आडनाव त्या काळामध्येही बदलू शकतात, बदलले असतील. आणि म्हणून आमचे अंजनगावकर सर आहेत, त्यांचं आडनाव काय आहे पहिले, कोण्या परिवारातले ते तागेरे परिवारातले. पण मार्गात दिल्यामुळे परंपरा काय आली, अंजनगावकर बाबांचे शिष्य पण अंजनगावकर झाले. त्याचा अर्थ मूळ जर त्यांच्याशी झाला तर ते पागेरे परिवारातले आहेत. अशा प्रकारे भोपे समाजाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये त्याच्या बाबतीत थोडंसं लोक दूषण देऊ लागले, वेगळ्या दृष्टीने उपेक्षेनं पाहतात, आजही पाहतात. पण त्यांनी पाहू नये अशी
या ठिकाणी मी सर्वांना एक नमूद करतो. मग तुम्ही म्हणसाल बाबा तुम्ही तर मानव आहे, तुमच्या डोक्यात टोपी आहे, तुम्ही भोप्याचा एवढा गौरव कशासाठी, गुणगान कशासाठी गाता? मी तर मानभावांचे बी गायलेच बरं, भोप्याचा का गाता? तर त्या समाजामध्ये माझा जन्म झाला म्हणून त्याचा मला स्वाभिमान आहे की मी मुळातच अहिंसावादी तत्वाचा आहे. आमच्या स्वामींनी सगळ्यात पहिलं तत्व कोणतं निरूपण केलं असेल तर ते अहिंसावाद तत्व निरूपण केलं. तुमच्या